कांद्याचे दर आता केंद्र सरकार ठरवणार आहे। केंद्र सरकारने नाफेडचे अधिकार गोठवलेत। वाणिज्य मंत्रालय प्रत्येक आठवड्याला कांद्याचे दर हे ठरवून देणार आहे। नवीन निर्णयाचा शेतकऱ्यांना फायदा की तोटा हा प्रश्न आता निर्माण होतोय। निवडणुकीत कांदा दरावरून शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागल्याने निर्णय घेतल्याची माहिती मिळते। त्यामुळे या नवीन निर्णयाचा शेतकऱ्यांना फायदा होतो की तोटा हे पाहणं महत्त्वाचं आहे। आम्ही दिल्लीत 2-3 दिवस असताना पियुष गोयल जी त्या खात्याचे मंत्री आहेत, अमित भाईंना, पियुष गोयलजींना, वरिष्ठांना तिथं जे काही फटका बसला कांद्याच्यामुळं मोठ्या प्रमाणावर कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या मध्ये नाराजी होती आणि त्याची किंमत आम्हाला लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं मोजावी लागली। 5-6 जिल्ह्यामध्ये कांदा उत्पादक मोठ्या प्रमाणावर कांद्याचं पीक घेत असतात। त्याच्यामुळे त्याबद्दलचे काही निर्णय झाले असतील, मला माहिती नाही, मी त्याची चौकशी करेन। नाही, ते सगळा कंट्रोल, कारण आता देशाला अदानी कंट्रोल करतोय। तो ग्रेन मार्केटमध्ये असेल, सिमेंट मार्केटमध्ये असेल, सगळ्याच देशातील आवश्यक वस्तूंचा जो काही स्थिती आहे त्यावर सगळा नियंत्रण आता हळूहळू त्यांना केंद्र सरकारला अदानींच्या हातात द्यायचं आहे। आणि त्यामुळे खाली जे शेतकरी आहेत त्यांना किंवा शेतकऱ्यांसाठी खालच्या ज्या यंत्रणा आहेत त्या निष्काम करायच्यात आणि शेतकरी ओरडला मेला तरी यांना फरक पडत नाही। कारण पाहिलं आहे, पंजाब आणि हरियाणामधील 700 शेतकऱ्यांनी जीव गमावला तरी त्यांना काय फरक पडला। आता सत्ता तर आली आहे, त्यामुळे हा प्रयोग जो आहे तो अदानी अंबानीला लाभ पोहोचवण्यासाठी घेतलेला हा निर्णय आहे। या संदर्भातले आमच्याकडे माहिती आहे। आता यामध्ये कांदा असेल, मराठा आरक्षण असेल, त्यानंतर बाकीचे जे समाज होते की ज्या समाजाच्या आता बाहेर आलेला आहे की हे सगळे घटक एकत्रितपणानं हे या निवडणुकीत आलेले होते। त्यामुळे कमी मताधिक्य आम्हाला मिळालं, हे वस्तुस्थिती आहे। आता नाफेडचे अधिकार गोठवले गेले, शेतकऱ्यांना न्याय मिळेल वाटते का? कारण वाणिज्य मंत्रालय थेट कांद्याचे दर नाही, ते आता मी काही माहिती घेतलेली नाही आणि तसं असेल तर आम्ही वरिष्ठ पातळीवर बोलू। या ठिकाणी जर खऱ्या अर्थाने केंद्र शासनाला कांदा खरेदी करायचा असेल तर त्या ठिकाणी नाफेड आणि NCCFला बाजार समित्यांमध्ये जर उतरवलं आणि व्यापाऱ्यांमध्ये आणि नाफेड आणि NCCFमध्ये जर स्पर्धा निर्माण झाली तरच खऱ्या अर्थानं त्या कांदा खरेदीचा उद्दिष्ट सफल होऊ शकतो। म्हणून केंद्र शासनाला आमची विनंती आहे की नाफेड आणि NCCFला त्या ठिकाणी आदेशित करावं की त्यांनी बाजार समित्यांमध्ये या ठिकाणी जाऊन कांदा खरेदी करावा। अन्यथा ही खरेदी केंद्र त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी त्यांच्याकडे पाठ फिरवलेली आहे आणि केंद्र शासनाला ही खरेदी केंद्र बंद करण्याची नामुष्की सुद्धा त्या ठिकाणी येऊ शकते। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।